मोदी यांच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम. इंडियाच्या बैठकीत नेत्यांकडून मोदींचा सन्मान. मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची बैठकीला उपस्थिती. काँग्रेसनं देशाला लाचार केलं. काँग्रेसमुळे देशाची प्रगती मंदावली. 2014ला देश काँग्रेसच्या कुचक्रातून आझाद झाला. पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर सडकून टीका. पंतप्रधान मोदींच्या नावे सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान राहण्याचा नवा विक्रम. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोदींना पत्र लिहित त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा उल्लेख करत गौरव. पंतप्रधान मोदी यांनी जितकी वचनं दिली त्यातलं काही झालं नाही. मेक इन इंडियाचा सिंह भंगारात जाऊन बसलाय. हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. नीटचा पेपर फुटला, शेतकरी बेजारे, युवकांना नोकऱ्या नाहीत, सपकाळांची टीका. नाशिकमध्ये बंडखोर गोकुळ गीते नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्याची शक्यता. मुंबईत गोकुळ गीते, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात बैठक. सकारात्मक तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती. आज सामंत या संदर्भात घोषणा करणार. पुणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होताच काँग्रेसमधला अंतर्गत वाद पेटला. अरविंद शिंदेंकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार. कुणाशीही चर्चा न करता पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप. 15 दिवसात पवारांच्या राष्ट्रवादीत फेरबदल होणार. ज्यांच्या घरात कुणाचा राजकारणात संबंध नाही त्या कार्यकर्त्यांना संधी देणार. रोहित पवार यांची माहिती. विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा वापरला जातोय. ठाण्यात आमच्याकडे पर्याप्त मतदार नव्हते त्यामुळे ठाण्याच्या जागेवर माघार घेतली. जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा. मुंबईतील षण्मुखानंद हॉल इथे दुपारी 2 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावल्यानं वर्धापन दिनाचा कार्यक्रम झाला नव्हता. निवडणुकांसाठी ठाकरे कुटुंब एकत्र आलं नाही. निवडणुका असू दे किंवा नसू दे आम्ही एकत्र. ठाकरे कुटुंबासंदर्भातील प्रश्नावरून शर्मिला ठाकरे यांचं उत्तर. रायगडमध्ये मनसेत अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा. रामचंद्र म्हात्रे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानं नाराजीच्या चर्चा. राज ठाकरे यांचा आदर करत असलेले पक्षात राहतील. रामचंद्र म्हात्रे यांचा सूचक इशारा. कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यात आंदोलन होणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात शांततेत आंदोलन करणार. अभिजित दिप्तेंची प्रतिक्रिया. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला ट्रॅफिकचं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली. पण रोहित पवार अन्नत्याग आंदोलनावर ठाम. पंढरपूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्या रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणार. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सुरू असलेली दडपशाही थांबवावी. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या सांगली दौऱ्यावेळी भर सभेत घुसून त्यांना जाब विचारू. राजू शेट्टी यांचा थेट इशारा. सांगलीतील विटा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा. सोलापूरमधील गोकुळ साखर कारखान्यातील शेतकऱ्यांना ऊसाचं बिल का मिळालं नाही याची चौकशी सुरू. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना बिल मिळवून देण्याचा प्रयत्न करू. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. गोकुळ साखर कारखान्याची 130 कोटींची एफआरपी थकीत असल्याची साखर आयुक्तांची माहिती. साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम दिली जाणार. साखर आयुक्तांचा थेट इशारा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून भोरमध्ये माजी आमदार संग्राम थोपटे यांची सांत्वनपर भेट. माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्षनेते अनंतराव थोपटे यांचं 5 जूनला निधन. त्यानंतर सांत्वनपर भेट घेत स्मृतींना उजाळा. मुंबईत रिक्षा टॅक्सी चालकांसाठी आता मराठी बोलणं अनिवार्य. 1 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान मराठी संवाद प्रशिक्षण होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. तर प्रमाणपत्र नसणाऱ्या चालकांवर आरटीओ कारवाई करणार. सरनाईकांचे कारवाईचे संकेत. मीरा भाईंदरमध्ये भाजप नगरसेविका आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांचा सख्खा भाऊ अटकेत. अल्पवयीन मुलीवर अनेक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कारवाई. राजेश चव्हाणला पॉक्सो अंतर्गत अटक केल्यानंतर अनिता पाटील यांच्याकडून पदाचा गैरवापर. तर या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार. मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. सभापती अनिता पाटील यांनी पदाचा गैरवापर करत पीडित कुटुंब आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचा आरोप. बदलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी संगीता चेंदवणकर यांची छेड काढली. चेंदवणकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांकडून तरुणाला चोप. बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनातही चेंदवणकर यांची प्रमुख भूमिका होती. धनंजय मुंडे यांनी मराठा भवनासाठी दिलेल्या जागेवरून वाद पेटला. दत्त देवस्थान संस्थांच्या मालकीच्या 28 गुंठे इनामी जमिनीचा बेकायदेशीर ताबा मराठा भवनसाठी दिल्याचा आरोप. फसवणूक केल्याप्रकरणी हायकोर्टात जाण्याचा इशारा. सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई मेट्रोच्या विस्ताराला महाराष्ट्र शासनाची मंजुरी. मेट्रो लाईन 1A आणि लाईन 2 मुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास सोपा होणार.
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावरील कारवाई वेळी गोंधळ एफडी अधिकाऱ्यांना धमकी देत अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील घटना. गोंधळात प्रतिबंधित गुटख्यानं भरलेला ट्रक पळवला. मुलुंडमध्ये चणा भांडार विक्रेत्यावर एफडीएच्या कारवाईत 8,290 रुपयांचा साठा जप्त. मुंबई महापालिका मुख्यालयात डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्याची मागणी. महापौरांना आलेल्या धमकीनंतर गणेश खणकर यांच्याकडून डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्याची मागणी. डिजिटल प्रवेश यंत्रणा बसवण्यासाठी गणेश खणकर यांचं पालिका आयुक्तांना निवेदन. पुण्याच्या रुपाली चाकणकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी गुलाबो गँगच्या महिला आंदोलन करणार. दुपारी 12 वाजता बालगंधर्व नाट्यगृहात शेजारी आंदोलन होणार. विरारमध्ये एमएसएफ जवानाला धक्काबुक्की करणाऱ्या गुंडाची पोलिसांकडून धिंड. बेड्या घालत गुंडाला रस्त्यानं फिरवलं. गुंडांची परिसरातील दहशत संपवण्याचा पोलिसांचा प्रयत्न. गगनचुंबी टॉवर झोपडपट्टीसाठी आता स्वतंत्र रेडी रेकनर दर लागणार. मोदींच्या कारकिर्दीच्या तपपूर्ती निमित्तानं सरकारचा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेवरून 3 टप्प्यात सर्वेक्षण मोहीम. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मुंगळा ग्रामपंचायतीत विविध योजनांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. मुंगळा इथल्या युवक विशाल मोरेचं मालेगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू. ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप. राज्यात महिन्याभरात नैसर्गिक आपत्तींमुळे 53,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. आंबा आणि केळी पिकाचं सर्वाधिक नुकसान. पाऊस, वादळ आणि अतितापमानाचा शेतीला फटका. कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी नीलम गोऱ्हे यांच्या एनसीसीएफला सूचना. नाशिकच्या पिंपळगाव, विंचूर, उमराणे इथे केंद्र सुरू होणार. कांदा खरेदी प्रत्यक्ष सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. अकोल्यात युरिया आणि डीएपी खत विक्रीसाठी प्रशासनाकडून अटींसह परवानगी. कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय. शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी 7/12 आणि आधार कार्ड अनिवार्य. पुण्याच्या दौंडमध्ये 400 परप्रांतीय गुऱ्हाळ घरं बंद. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गुऱ्हाळ मालकांना नोटिसा. अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईमुळे गुऱ्हाळ चालकांचा निर्णय. यवतमाळ जिल्ह्यात विविध योजनांअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता रखडला. दुसरा हप्ता तातडीनं मंजूर करून घरकुल धारकांना निधी देण्याच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन. धाराशिव शहराच्या मध्यवर्ती भागातील सिटी पोलीस ठाण्यात शुकशुकाट. पोलीस स्थानक परिसरातील अंमलदार कक्षात फक्त 2च कर्मचारी हजर. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं पोलीस स्थानक राम भरोसे. कामासाठी आलेले नागरिक ताटकळत. डोंबिवलीत 30 एकरावर बौद्ध स्मारक आणि विपश्यना केंद्र उभारणार. 300 बेडचं रुग्णालय, पॅगोडा आणि मुलांसाठी वसतिगृह, स्पर्धा परीक्षा केंद्र उभारलं जाणार. खासदार श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार. केडीएमसी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ. स्थायी समिती सभापतींच्या प्रभागातील नालेसफाईचा मुद्दा ऐरणीवर. नालेसफाईच्या निकृष्ट कामांवरून प्रशासनाला धरलं धारेवर. संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावल्यानंतर उपअभियंत्याला धमकी. मीरा भाईंदरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांना मनसेकडून चोप. भर चौकात मनसे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी दिला चोप. काश्मीरा नाका परिसरात उघड्यावरच मद्यपान. केडीएमसी महापालिकेकडून पाणी टंचाई टाळण्यासाठी 20% पाणी कपात. तर पाणी वाचवण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा टप्प्याटप्प्यानं बंद राहणार. अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर मुंबई महापालिकेची कारवाई. विरा देसाई मार्ग, न्यू लिंक परिसरातील हॉटेल्सवर कारवाई. व्हॉट्सयुअर बहाना, रोव्ह 9, ज्युलिएट आणि याझू हॉटेल्सची वाढीव कामं तोडली. मीरा भाईंदरमध्ये भाजप नगरसेविकेच्या 2 सख्या भावांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. किरीटजी, नितेशजी, पीडितेला न्याय द्या. मीरा भाईंदरला या. काँग्रेस युवा अध्यक्ष सिद्धेश राणे यांचं भाजप नेत्यांना आवाहन. महाराष्ट्रात मोसमी पाऊस लांबणीवर. पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील आणखी काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहणार. हवामान विभागाचा अंदाज. व्हायरल भुयानीच्या नावाने बनावट वेबसाईट चालवत फसवणूक. महाराष्ट्र सायबरकडून गुजरात गांधीधाममधील आरोपीवर गुन्हा दाखल. सेलिब्रिटी फीचरच्या नावाखाली 75,000 पॅकेज विकण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमधील जुबली पार्क परिसरात वडापावच्या दुकानाला भीषण आग. गॅस सिलेंडरचा प्रचंड स्फोट. 5 लाखांचं साहित्य खाक. मुख्य अग्निशमन केंद्र, पद्मपुरा आणि N9 केंद्राच्या पथकांनी तात्काळ धाव घेत आग नियंत्रणात आणली.